कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. पेण कासमाळा रस्ता खड्ड्यांच्या विळख्यात, नागरिकांचा प्रवास झाला धोकादायक, रिक्षाचालक आणि ग्रामस्थ संतप्त. गणपतीपुळे दुर्घटनेत तिघांचे मृतदेह सापडले, दोघे पर्यटक अद्याप बेपत्ता, शोधकार्यास वेग, यंत्रणा सतर्क. पाचल परिसरात बैल तस्करीचा प्रयत्न हाणून पडला, ग्रामस्थांच्या सतर्कतेनं 5 बैलांची सुटका. आणि पावसाअभावी आंबोलीत पर्यटनावर परिणाम, धबधबे अद्यापही कोरडेच, पर्यटक व्यवसायावर आर्थिक संकट. पाहुयात सविस्तर वृत्त. रायगड जिल्ह्यातील पेण कासमाळा मार्गाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांचा प्रवास धोकादायक बनलाय. शासनाकडून निधी मंजूर होऊनही या मार्गाच्या उर्वरित कामाकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. पेण ते बोरगाव या मार्गावरील काही भागाचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले असले तरी बोरगाव ते कासमाळा हा रस्ता अद्यापही खड्ड्यांच्या विळख्यात आहे. रस्त्यावर मोठे दगड उघडे पडल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागते. याच मार्गावरून मालवाहू डंपरची मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याने रस्त्याची अवस्था आणखी खराब होत आहे. खड्ड्यांमुळे वारंवार अपघात घडत असून रिक्षा चालक आणि स्थानिक नागरिकांना आर्थिक व शारीरिक त्रास सहन करावा लागतोय. निविदा प्रक्रिया पूर्ण होऊनही काम सुरू न झाल्याने लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. त्यामुळे या मार्गाचे काम तातडीने सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावाची जोरदार मागणी परिसरातून होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गणपतीपुळे समुद्रकिनारी काल सकाळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेबाबत मोठे अपडेट समोर आले आहेत. समुद्रात बुडालेल्या 5 पर्यटकांपैकी तिघांचे मृतदेह शोध पथकाला सापडले आहेत. यामध्ये यश रामेश्वर कांबळे, अनिकेत बंडू हिवराळे आणि प्रेम दीपक आदमाने या तिघांचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील बिडकीन येथून 19 जणांचा गट पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे आला होता. यावेळी समुद्रात उतरलेल्या 5 जणांना समुद्राच्या प्रबळ प्रवाहाने ओढून नेले होते. दरम्यान आदित्य संतोष राऊत आणि आनंद राजू नरवाडे हे दोघे अद्याप बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलीस, जीवरक्षक, कोस्ट गार्ड आणि स्थानिक मच्छीमारांच्या मदतीने युद्धपातळीवर शोध मोहीम राबवण्यात येते. या घटनेमुळे गणपतीपुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून बेपत्ता दोघांचा शोध लागण्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राजापूर तालुक्यातील पाचल परिसरात ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे बैल तस्करीचा कथित प्रयत्न उधळून लावण्यात आलाय. परटवली येथून कारवली रिंग रोड मार्गे कोल्हापूरच्या दिशेनं 5 बैलांची वाहतूक करणारा टेम्पो आज पहाटे ग्रामस्थांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला. मिळालेल्या माहितीनुसार पहाटे सुमारे 3 वाजण्याच्या दरम्यान संशयास्पद वाहनाची हालचाल लक्षात आल्यानंतर पाचल व परिसरातील तरुणांनी एकत्र येत टेम्पोचा पाठलाग केला. टेम्पोच्या पुढे एका 4चाकी वाहनातून कथित एजंट मार्गदर्शन करत असल्याचा आरोप असून पाठलागादरम्यान तो पसार झालाय. टेम्पोमध्ये 5 बैलांची वाहतूक सुरू असल्याचं आढळून आलं. ग्रामस्थांनी बैलांना अमानुष पद्धतीने बांधण्यात आल्याचा दावा केला. या प्रकरणी रायपाटण पोलीस दूरक्षेत्रात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून राजापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी अधिक तपास करतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा मान्सूनने अपेक्षित जोर न धरल्याने प्रसिद्ध वर्षा पर्यटन स्थळ आंबोलीवर त्याचा थेट परिणाम दिसून येतोय. दरवर्षी जून महिन्यात धबधबे, धुक्याची चादर आणि निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी हजारो पर्यटक आंबोलीकडे धाव घेतात. मात्र यंदा पावसाने दडी मारल्याने आंबोलीतील धबधबे अद्याप प्रवाहित झालेले नाहीत. विशेष म्हणजे रविवार असूनही आंबोली परिसरात अपेक्षित पर्यटकांची गर्दी दिसून आली नाही. त्यामुळे हॉटेल, रिसॉर्ट्स, रेस्टॉरंट्स तसेच स्थानिक व्यावसायिकांमध्ये चिंता व्यक्त केली जाते. वर्षा पर्यटनावर अवलंबून असलेल्या अनेकांच्या व्यवसायावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या आंबोलीकडे आता पर्यटकांचा स्थानिक व्यावसायिकांच्या नजरा लागल्या असून मान्सूनचे दमदार आगमन झाल्यानंतरच येथील पर्यटनाला पुन्हा गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. आम्ही बेळगाव कर्नाटकामधून आलोय. आम्ही आता रेड्डी गणपती ऑन द वेला आलोय. तिकडे आम्ही 2-3 बारच ऑगस्ट सप्टेंबर मध्ये येतो. तिकडे खूप पाणी असतं, इथपर्यंत असतंय. आता थोडं कमी आहे, खरं व्ह्यूला येतो आम्ही. आंबोली कधी पण छान वाटते. आता सिनरी आणि फॉग सीन छान दिसते आणि फॅमिली सोबत पण छान वाटते. दरवर्षी नाही, खरं कधी चान्स होते 2-3 वर्षात एकदा येतो इथं. धबधबा खूप छान असते. आता
पाणी एवढं नाही आहे ना, असलं तर इथपर्यंत पाणी असतं आणि इथून खालनं पुरं पाणी असतं. आणि इकडचं बुट्टा आणि व्ह्यू सगळे खूप एन्जॉय करतात. बेळगाव मधून आलो आम्ही. आमची फॅमिलीसह आम्ही नेहमी येत असतो कायमच. पण इकडंच आम्ही मिस कधी करत नाही. हे आंबोलीचं वातावरण एकदम सुंदर असते आणि या फॉगमध्ये आम्ही खूप एन्जॉय करतो. त्यामुळं आम्हाला फॉगमध्ये फार इंटरेस्ट आहे म्हणून आम्ही फिरत असतो सारखं इकडे-तिकडे सारखं ह्या गावाहून त्या गावाकडे. आता आम्ही रेड्डी गणपतीला चाललेलो आहे दर्शनासाठी. म्हणून इथं थोडं आणि सगळीकडेच पाऊस नाही अजून. आता पावसाचं जूनमध्ये तरी नसतो. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत पाऊस चालू होते. आता जरा थोडं कमी आहे पाऊस. आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त रत्नागिरी जिल्हा क्रीडा संकुल येथे जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी नागरिकांना दैनंदिन जीवनात योगाचा समावेश करण्याचे आवाहन केलं। योग हा केवळ व्यायाम नसून निरोगी आणि संतुलित जीवनशैलीचा महत्त्वपूर्ण भाग असल्याचे सांगत आज संपूर्ण जगाने योगाचा स्वीकार केला असल्याचे जिल्हाधिकारी मनोज जिंदाल यांनी नमूद केले। तर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी योग ही भारताची अमूल्य परंपरा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारामुळे तिची महती जगभर पोहोचल्याचं सांगितलं। यावेळी योग शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उपस्थितांनी विविध योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली। कार्यक्रमाला क्रीडा शिक्षक, योग शिक्षक, पालक, विविध शाळांचे विद्यार्थी तसेच एनसीसी, एनएसएस आणि स्काउट गाईडचे स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। योगाने निरोगी जीवन हा संदेश देणारा आंतरराष्ट्रीय योग दिन आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। जिल्ह्यातील विविध भागांमध्ये सामूहिक योगासने, प्राणायाम, जनजागृती कार्यक्रम आणि आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले। विशेष म्हणजे रविवारची सुट्टी असतानाही अनेक शाळांमध्ये विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत योग दिन साजरा केला। लहानांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करत निरोगी, तणावमुक्त आणि संतुलित जीवनासाठी योग आवश्यक असल्याचा संदेश दिला। योगामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते याची जाणीव करून देत विविध ठिकाणी प्रात्यक्षिकेही सादर करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र करू योग, राहू निरोग हा संदेश देत जागतिक योग दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचं चित्र पाहायला मिळालं। खेड तालुक्यातील शिवतर ग्रामस्थ शिक्षण संस्था मुंबई संचलित प्रभात हायस्कूल शिवतर येथे माजी विद्यार्थी तथा उद्योजक शेखर वामन दळवी आणि गुलाब शेखर दळवी यांच्या हस्ते 2 संगणक संच शाळेला भेट देण्यात आले। विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी करण्यात आलेल्या उपक्रमामुळे डिजिटल शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे। यावेळी आयोजित कार्यक्रमात संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम पालांडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष काशीनाथ मोरे, व्हाईस चेअरमन शिवाजी मोरे, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। आपल्या मनोगतात शेखर दळवी यांनी आपण याच शाळेचे विद्यार्थी असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची साधने उपलब्ध व्हावीत हा प्रयत्न असल्याचे नमूद केले। या संगणक संचामुळे विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव घेता येणार असून शैक्षणिक गुणवत्तेत भर पडणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। या बुलेटिनमध्ये वेळ झाली, इथेच थांबण्याची. भेटूयात नवीन बुलेटिनसह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा फक्त माझे कोकण।